जय जय रघुवीर समर्थ. मागच्या ओवीमध्ये म्हणजे 24 ते 27 ओवीमधून समर्थांचे विचार ऐकले. मनामध्ये अभिमान, मत्सर, तिरस्कार, क्रोध अशा गोष्टी वाढल्या की त्याचा परिणाम आपल्या आचरणात कसा दिसतो आणि ग्रंथातील विचार समजून घेताना अभिमान बाजूला ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे आपण पाहिलं. आज त्याच विचारांचा पुढचा भाग समर्थ आपल्यासमोर ठेवत आहे. आणि खरं सांगायचं तर हे आपण सारखं का श्रवण करायचं याचा एक सुंदर संबंध आजच्या ओवींशी आहे. आपण एखाद्या वेळी समर्थांचे विचार ऐकतो त्यावेळी मनाला ते विचार खूप सुंदर वाटतात. कधी मन प्रसन्न होतं, कधी एखादा विचार अगदी आपल्या मनाला लागून जातो. त्या दिवशी आणि काही दिवस आपल्या वागण्यातही त्याचा सुंदर परिणाम जाणवतो. पण मग संसाराचा व्यवहार सुरू होतो, रोजची धावपळ, काम किंवा सुखदुःख नातं होतं आणि काही दिवसांनी आपण ऐकलेला एखादा सुंदर विचार आपल्या मनातून मागे पडतो. म्हणूनच कदाचित समर्थांचे विचार पुन्हा पुन्हा ऐकण्यास मिळालेले आहे. एकदा ऐकलं आणि विसरून गेलो एवढंच श्रवण नाही, ऐकलेले विचार मनात राहणं, त्याचा अर्थ पुन्हा आठवणं, त्याचं मनन होत राहणं आणि हळूहळू तो विचार आपल्या अंतरंगात रुजत जाणं हा श्रवणाचा सुंदर प्रवास आहे. जसं एखाद्या बी जमिनीत टाकलं आणि दुसऱ्या दिवशी झाड दिसत नाही म्हणून ते बी व्यर्थ झालं असं होत नाही, ते आतमध्ये रुजत असतो. तसंच समर्थांचा एखादा विचारही कधीकधी लगेच दिसून येत नाही, पण तो मनाला कुठेतरी रुजत राहतो आणि म्हणूनच आजची ओवी आपल्याला अगदी योग्य वेळी भेटते. चला तर आता समर्थांच्या चरणी मन ठेवून पुढची ओवी ऐकूया. ओवी क्रमांक 28. श्रीराम समर्थ. आता श्रवण केले याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. समर्थ म्हणतात, श्रवणाचं फळ काय? क्रिया पालटते म्हणजे ऐकलेले विचार जेव्हा मनात उतरतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या वागण्यात दिसून लागतो. नुसतं कानावरून शब्द गेलं आणि पुढच्या क्षणी विसरून गेलो तर त्या श्रवणाचा परिणाम किती खोलवर होणार. पण एखादा विचार मनात राहिला, पुन्हा आठवला, त्याचा अर्थ मनात घोळत राहिला आणि एखाद्या प्रसंगी तोच समर्थ विचार आपल्याला आतून आठवला तेव्हा त्या विचाराचा आपल्या कृतीवर परिणाम होतो. म्हणूनच समर्थांचा विचाराचा श्रवण हे सतत चालणारा प्रवास आहे. मागच्या वेळी ऐकलेले विचार पुन्हा आठवतो आपल्याला आणि त्यावर पुढचा विचार जोडला जातो. अशा रीतीने समर्थांचा विचार हळूहळू आपल्या अंतरंगात जागा करत राहतो. आणि समर्थ म्हणतात, अशा श्रवणाने संशयाचं मूळही तुटतं. आता आपण ओवी क्रमांक 29 पाहूया. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. आपल्याला एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचं असेल आणि वाट माहिती नसेल तर आपण कितीही चाललो तरी चुकण्याची शक्यता असते. पण योग्य मार्ग कळला की तोच प्रवास सुकर होतो. तसंच अध्यात्माच्या मार्गातही आहे. समर्थांचे विचार आपल्याला मार्ग दाखवतात. काय धरावं, काय सोडावं, कुठे विवेक ठेवावा, कुठे भक्ती ठेवावी याची दिशा हळूहळू स्पष्ट होते. म्हणून समर्थ म्हणतात, मार्ग सुगम होतो. ओवी क्रमांक 30. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. अज्ञानामुळे अनेकदा मनात चुकीची समजुती निर्माण होतात. एखादी गोष्ट पूर्ण माहीत नसताना आपण तिच्याबद्दल मत बनवतो. त्यातून गैरसमज, भीती आणि दुःख निर्माण होतं. पण ज्ञानाचा प्रकाश पडला की तीच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे समजू लागते. जसं अंधाऱ्या खोलीत एखादी वस्तू पडलेली असते आणि अंधारात तिची भीती वाटते, दिवा लागला की लक्षात येतं, अरे ही तर साधी वस्तू होती. तसंच ज्ञान मनातील अनेक भ्रांती दूर करतं. ओवी 31. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेकही सहित. इथे समर्थ वैराग्य आणि विवेक याची सुंदर सांगड घालतात.
वैराग्य म्हणजे संसार सोडून देणं एवढाच अर्थ नाही. संसारात राहूनही प्रत्येक गोष्टीला मनाने चिकटून न राहणं, नश्वर गोष्टीचं नश्वरत्व समजणं आणि योग्य अयोग्य याचा विचार करणं हा विवेकाचा मार्ग आहे. श्रीरामांच्या जीवनात आपण हे पाहतो. राज्य मिळालं तरी ते त्यात अहंकाराने अडकले नाहीत आणि वनवास आला तरी कर्तव्यापासून दूर गेले नाहीत. परिस्थिती बदलली पण विवेक आणि धर्मबुद्धीची दिशा बदलली नाही. ओवी क्रमांक 32. भ्रांत अवगुणी अवलक्षणं तेची होती सुलक्षणं, धूर्त तार्किक विचक्षण समय जाणती. मनातील चुकीची समजूत दूर झाली की दृष्टी बदलते. एखाद्या गोष्टीकडे आपण एका बाजूने पाहत असतो पण योग्य विचार समजला की तिचं दुसरं रूप दिसू लागतं आणि विवेक वाढला की योग्य वेळ, योग्य प्रसंग आणि योग्य निर्णय समजू लागतो. महाभारतात अर्जुनाच्या मनात युद्धाच्या सुरुवातीला संभ्रम होता. श्रीकृष्णांनी त्याला केवळ युद्धाची माहिती दिली नाही तर कर्तव्य, आत्मा, कर्म आणि धर्म याचा विचार समजावून सांगितला. त्या ज्ञानामुळे अर्जुनाची दृष्टीच बदलली. ओवी क्रमांक 33. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदुलागती, भक्ती मार्गासी. समर्थ इथे परिवर्तनाची ताकद सांगतात. ज्याच्यामध्ये आळस आहे त्याच्यात जागृती येऊ लागते. ज्याच्या मनात चुकीचे विचार आहेत त्याच्या मनातही योग्यतेची जाणीव निर्माण होऊ शकते आणि जो निंदा करत होता तोच भक्तीच्या मार्गाकडे वळू शकतो. कारण मनुष्याच्या जीवनात एक योग्य विचार कधी आणि कसा बदल घडून आणेल हे सांगता येत नाही. म्हणूनच संतसंग आणि सद्विचाराचं श्रवण इतकं महत्त्वाचं ठरतं. ओवी क्रमांक 34. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे. बद्ध म्हणजे बंधनात अडकलेला आणि मुमुक्ष म्हणजे मुक्तीची इच्छा जागृत झालेला. समर्थ सांगतात की योग्य विचार आणि भक्ती मनुष्याच्या अंतःकरणात अशी नवी ओढ निर्माण करू शकतात ज्याला आधी परमार्थाची इच्छा नव्हती त्याच्या मनातही भगवंताविषयीची ओढ निर्माण होऊ शकते. जसं एखाद्या दिशेने चालणाऱ्या माणसाला योग्य मार्ग दाखवला की त्याचा पुढचा प्रवास बदलतो, तसंच सद्विचार मनाला नवी दिशा देतात. ओवी क्रमांक 35. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. मनुष्याच्या जीवनात दोष असतातच. कधी राग, कधी लोभ, कधी अहंकार, कधी मत्सर, कधी चुकीची सवय. पण समर्थांच्या विचाराचं वैशिष्ट्य हेच की ते मनुष्याला कायम त्याच्या जुन्या अवस्थेत बांधून ठेवत नाहीत. योग्य श्रवण, मनन आणि भक्तीने जीवनाची दिशा बदलू शकते. संतांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग दिसतात. एका संतवचनाने, एका भेटीने किंवा एका भगवंताच्या नामस्मरणाने जीवनाची दिशा बदललेली आहे. ओवी क्रमांक 36. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. मी म्हणजे हे शरीर या देहबुद्धीत आपण जास्त अडकतो तेव्हा अनेक भीती आणि चिंता मनाला धरून राहतात. माझं काय होईल, पुढे काय होईल, हे का झालं, असं का झालं, अशी कितीतरी विचारांची गर्दी मनात असते. संसारात सुख दुःख येतच राहतात पण समर्थांचे विचार मनाला त्या सगळ्यांकडे थोड्या व्यापक दृष्टीने पाहायला शिकवतात आणि म्हणून श्रवणाने हे संशय, चिंता आणि उद्वेग हळूहळू कमी होण्याची दिशा मिळते. ओवी क्रमांक 37. ऐसी याची फलश्रुती, श्रवण चुके अधोगती, मनासो होई विश्रांती समाधान. ही ओवी ऐकताना आपल्या या श्रवणाचा अर्थच जणू पुन्हा समोर येतो.
आपल्याला श्रवण ऐकायला भेटतो, कारण मनाला सतत काहीतरी आठवण करून देण्याची गरज असते. एखाद्या वेळेला ऐकलेले विचार त्या दिवशी मनाला स्पर्श करतो. काही दिवस त्याची आठवण राहते, पण संसाराच्या प्रवासात तो मार्ग पडू शकतो. म्हणून पुन्हा आपल्याला श्रवण करूशी वाटतं, पुन्हा मनन आणि पुन्हा तोच समर्थ विचार मनात जागा करणं. आणि अशा सातत्याने मनाला हळूहळू एक वेगळी विश्रांती मिळू लागते. बाहेरचा संसार तसाच असतो, पण मन त्याकडे पाहण्याची पद्धत बदलू लागते आणि तिथूनच समाधानाची सुरुवात होते. ओवी क्रमांक 38. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. समर्थ शेवटी एक फार सुंदर आणि सूक्ष्म विचार सांगतात. ज्याचा भाव जसा त्याला लाभ तसा. आपण एकच विचार ऐकतो, पण प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याचा परिणाम केवळ वेगळा होऊ शकतो. श्रद्धेने ऐकलं तर एक वेगळा अर्थ उमटतो. जिज्ञासेने ऐकलं तर नवा विचार सापडतो आणि मनात मत्सर पूर्वग्रह किंवा दोष दृष्टी ठेवून ऐकलं तर त्याचा भावनेचा परिणाम आपल्याला मिळतो. म्हणून समर्थांच्या विचारासमोर बसताना आपल्या अंतःकरणातील भाव किती महत्त्वाचा आहे हे या ओवीतून जाणवतं. आणि म्हणून आपली हे श्रवण ओव्या पूर्ण करण्यासाठी नाही, तर समर्थांचा एक विचार ऐकायचा, त्याचा अर्थ मनात ठेवायचा, पुन्हा पुन्हा आठवायचा, त्याचं मनन होत राहू द्यायचं आणि हळूहळू तो विचार आपल्या अंतरंगात रुजत राहू द्यायचं. समर्थांच्या विचारांचे जेव्हा आपल्याला श्रवण होतं तेव्हा आपल्याला एक आठवण करून देतो, मागच्या वेळेला ऐकलेलं समर्थ विचार अजून आपल्या मनात आहे का, आणि नसेल तर काही हरकत नसते. पुन्हा ऐकूया, पुन्हा मनन करूया आणि पुन्हा समर्थांच्या चरणी बसूया, कारण हीच तर श्रवणाची सुंदरता आहे. समर्थांचे विचार वारंवार आपल्या कानावर येतात आणि हळूहळू आपल्या अंतरंगात जागा करत राहतात. सद्गुरूंच्या कृपेने ही सेवा अशीच पुढे चालत राहो. दासबोधातील समर्थ विचार अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचत राहो आणि या विचारांच्या प्रवासात प्रेमाने जोडलेले प्रत्येक मन या सेवेला पुढे नेणारं एक सुंदर माध्यम बनत राहो. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. धन्यवाद.